भाजीपाला विक्रेत्यास गाळेधारकांचा नाहक त्रास. कंधार नगर परिषद अंतर्गत भाडे तत्वावर उभारण्यात आलेल्या गाळेधारकांनी भाजीपाला विक्रेत्यांवर दादागिरी करत त्यांना फुटपाथवर बसू न देता चक्क रस्त्यावर माळवे फेकून देऊन भाजीपाला विक्रेत्यांस नाहक त्रास देत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी भावना व्यक्त केल्या आहेत की कंधार शहरातील भाडे तत्वावर उभारण्यात आलेल्या गाळेधारकांना दुकाने उभारण्यासाठी जागा नेमून देण्यात आली व त्यांना रस्ता देखील देण्यात आला आहे, परंतु गाळेधारक हे रस्त्यावर कब्जा करून भाजीपाला विक्रेत्यांना नाहक त्रास देत असल्याचा आरोप पोटाची खळगी भरणारे भाजीपाला विक्रेते करत आहेत. पाहूयात याबाबत सविस्तर वृत्त. रिपब्लिक महाराष्ट्र न्यूज साठी नांदेड जिल्हा उपसंपादक संतोष सोमासे. रस्त्यावर भाजी विक्रेते आहात, तुमची काय समस्या आहे? आम्ही रस्त्यावर पोट भरून खाता, आम्हाला ह्याच्या व्यवसायाशिवाय दुसरा कोणताच व्यवसाय नाही आणि आम्हाला आहे की नाही, आम्ही विधवा बाया आहोत, आम्हाला पोट भरण्याचा दुसरा कोणताच व्यवसाय नसल्यामुळे आम्ही इथं काम करून खाता. चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्या कशाची आहेत? हे नगरपालिकेच्या पावत्या आहेत, रोज आम्हाला 10 रुपये टॅक्स आहे. कोण घेते नगरपालिकेचे? हे नगरपालिकेचे कोणते साहेब घेतात की 2 मुलं येऊन घेऊन जाते, त्यांना टॅक्स भरतात. त्या नगरपालिकेला जो टॅक्स घ्यायला येतो त्याला सांगितलं नाही का आम्हाला जागा उपलब्ध करून द्या म्हणून? जागा म्हणल्यानं तुम्ही बसा फुटतात. करून देणार कोणी नाही. हा इथं जे बसले समोर रोडवर त्याला उठवायचं आणि आपले दुकान फक्त समोर लावायचे. तुम्हाला कोणाकडून अडचण आहे तुम्हाला? हे पाठीमागल्या दुकानवाल्याकडून त्याने काय करायला, पाट्या पुढी लावाले तर बॅनर लावाले तर आमची जागा आहे, आम्हाला नगरपालिकेला आम्ही 2 लाख रुपये दिलेले आहात, तुम्हाला इथं जागा नाही म्हणून असं सांगाले. नगरपालिका प्रशासनाने तुम्हाला भाजी विक्रेत्यासाठी अगर समजा स्वतंत्र जागा करून दिली असं तुमची तयारी आहे? हा, सगळ्याला दर बसवले तर शेतकरी आहे सगळं. ते मित्र जर दुकानवाल्याचे असले तर ते येऊन दुकानापुढे बसाले तर विकून चालेल, आम्ही पाठीमागच बसून राहिले. मग आमचं या रस्त्या व्यतिरिक्त दुसरीकडे तुम्हाला जागा उपलब्ध करून दिली नाही, सगळ्याला एका ठिकाणी गेल्यावर जाण्यात. पतविक्रा विक्रेता संघटनेचा एक सदस्य बोलतोय. ज्या पद्धतीनं नगरपालिकेने ठरवून दिलेले जे गाळे आहेत, किती बाय कितीचे आहेत, याच्यावर अगोदर नगरपालिकेनं वाच करावी आणि त्यानंतर त्या गाळ्याच्या समोरील जो भाग आहे तो अतिक्रमण त्या गाळ्याचं जे आहे ते अगोदर हटवा आणि नंतर ह्या व्हेजिटेबल विकणाऱ्या साऱ्या तरकारीवाल्याला हटवण्याचा प्रयत्न करा. जर 2 दुकानाच्या आतमध्ये जर एक दुकान जर शिफ्ट होत असेल फुटपाथचं, तर ते फुटपाथचं एक दुकान 2 दुकानाच्या सेंटर मध्ये इकडे 3 फूट इकडे 3 फूट अशा पद्धतीने आम्हाला द्यावे. दोन्ही दुकानचा रस्ता होतो. पण सर्वात महत्वाचं एक आहे की जे दुकानदार नसून, स्वतः मालक नसून ते ज्यांनी किरायाने दिलेले आहेत, ज्याला नगरपालिकेनं दुकान दिलंय, गरजू लोकांना दुकान दिलेलं आहे आणि ते गरजू लोकांना दुकान न वापरता किरायाने देऊन जे उपभोग घेतात अशा लोकांची नगरपालिकेने किंवा शिवोने तहसीलदारने चौकशी करावी. त्यानंतर जे फुटपाथ विक्रेते आहेत, फुटपाथ विक्रेत्याकडून दररोजचे जे 10 रुपये इंटरेस्ट घेतला जातंय ते नगरपालिकेचं उत्पन्न म्हणून आम्ही देत आहात आणि हे नगरपालिकेचं उत्पन्न सरासरी 200 रुपये 200 लोक असतील तर 2000 रुपये एके दिवशीला नगरपालिकेला आम्ही जमा करत असतो. ते अतिक्रमण अगोदर हटवण्याचा प्रयत्न करावा. त्यानंतर व्हेजिटेबलच्या पाठीमाग नालीच्या पाठीमागे दुकान असून पूर्ण नाली त्यानं हस्तगत केलेली आहे आणि हस्तगत केल्याच्या नंतर जी ट्रॅफिक आहे ती ट्रॅफिक जाम व्हायली. आम्हाला जर नालीवर बसू दिलं, रस्ता अगर सोडला तर ना तुमची ट्रॅफिक होत नाही आणि ना तुमची तकलीफ होत नाही. एवढं बोलून मी श्री हरी रामाढोळे. नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. आज आपल्या कंधार शहरामध्ये रस्त्यावर जे भाजी विक्रेते आहेत त्यांचा एक आणि हा गाळेधारकांचा एक जणू वाद निर्माण झालेला आहे. या वादेचं कारण असं आहे की यांच्या दुकानदारांचं असं म्हणणं आहे की आम्ही आमच्या दुकानासमोर तुम्ही फळ भाजी विक्रेती करू नये, परंतु वास्तुस्थिती अशी आहे की नगर परिषद कंधार यांनी या दुकानदारांना 10 बाय 12चे गाळे दिलेले. त्याच्यानंतर 10 फुटाचा एक मध्ये गॅप आहे, त्याच्यानंतर फुटपाथ आहे, मग रस्ता आहे. परंतु या दुकानदारांनी कुठेतरी आपले 10 बाय 12च्या जागा सोडून 10 फुटपाथवर नालीवर 10 बाय 12च्या नंतर जे जागा स्पेस आहे खुली त्याच्यावर अतिक्रमण केले असल्याने हे भाजी विक्रेते रस्त्याच्या कडेला येऊन बसतात आणि त्यांच्यासाठी भाजी घेणारे लोक पार्किंग आणि याच्यासाठी फार मोठा रहदारीचा आपल्या कंधार शहरामध्ये प्रश्न गंभीर झालेला आहे. भविष्यात याचे गंभीर परिणाम किंवा एखादी गंभीर दुर्घटना, मोठी दुर्घटना घडल्यास याचा प्रशासन जबाबदार राहील का, असा प्रश्न सामान्य जनतेतून होत आहे.